राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाला ठाण्यात मोठा धक्का बसलाय. पक्षाचे ठाणे शहर युवा अध्यक्ष वीरू वाघमारे आणि सरचिटणीस हेमंत वाणी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात सामील झालेत. यावेळी शरद पवार यांचे निकटचे सहकारी आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवा अध्यक्ष अभिजित पवारही उपस्थित होते. तसंच यावेळी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचं त्यांनी स्वागत केलं. बुधवारी रात्री झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी वाढदिवसाची भेट असल्याचं सांगत वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. वीरू वाघमारे यांनी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देत नव्हतं, त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थकांसह घरी परतण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व सर्वसमावेशक आहे, तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवा अध्यक्ष अभिजित पवार हे देखील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. यामुळेच त्यांनी शरद पवार गटात पुन्हा सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या राजकीय घडामोडींमुळे ठाण्यातील शरद पवार गटाला मोठं बळ मिळालं असून अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय असं मानलं जात आहे. पक्षात सामील झाल्यानंतर वीरू वाघमारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत अखेरीस आम्हाला सरकारच्या तावडीतून मुक्ती मिळाली असा आरोप केला. तसंच त्यांनी आरोप केला की सुनेत्रा पवार गटात कार्यकर्त्यांना आदर आणि योग्य सन्मान मिळत नव्हता, ज्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. तर जितेंद्र आव्हाड यांनी हरवलेले पक्ष आपल्या घरट्यात परतले असल्याचं सांगितलं. आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भटकणारे पक्ष अखेरीस आपल्या घरट्यात परत येतात. वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी हे देखील घरी परतलेत. आव्हाड यांनी असंही सांगितलं की वाघमारे यांच्या परतण्यात त्यांच्या आईने महत्वाची भूमिका बजावली. ते म्हणाले की त्यांच्या आईनेच वीरूंना त्यांच्या जुन्या राजकीय घरी परतण्याची प्रेरणा दिली असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. पुन्हा एकदा स्वगृही परतलेत. ठीक आहे. पक्षी कधीतरी वाट चुकतात, परत घरट्यात परत येतात. कारण का मी कधी कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला म्हणजे मी त्याच्या घरातला एक मेंबर असायचो. आता वीरूला जर आणलं असेल तर वीरूला कोणी डोक्याला वगैरे सांगायला नाही गेलं, त्याच्या कानात कोण बोललं नाही, त्याच्या आईनेच त्याला नेलं परत. तिला दररोज वाईट वाटायचं की त्याने आवड सर्वांना सोडलंच कशाला. त्याच्यामुळे प्रत्येकावरती एक मानसिक दबाव होता आणि त्या दबावातनं ते घडलं आणि झालं. आणि दोघही हेमंत वाणी तर माझ्या घरातच असायचा. हे मलाच कळलं नाही मला का सोडून गेले. ठीक है, भूला हुआ बिछड़ा हुआ फिर घर लौट वापस आता है. तो उसे कुठेतरी हिंड तर किती दिवस हिंडल मग घरला त्याची आई म्हणते किती दिवस हिंडल, कुठे जाईल. तुम्ही बोला, तुम्हाला याला बोलायला एक मिनिट